नमस्कार श्रोते मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण सार्थश्री एकनाथी भागवत वाचत आहोत. मागच्या भागामध्ये आपण ओवी क्रमांक 44 पासून ते 106 पर्यंत आपण वाचले होते. आता यापुढे आपल्याला 107 ओवी क्रमांक 107 पासून पुढे वाचायचं आहे. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. तैसेनी हरुषानंदे जीवनैतले स्वानंदे तुमचेनी पादप्रसादे करीन विनोदे ग्रंथार्थू श्रीराम प्रताप दृष्टी शिळा तरली सागरापोटी की वशिष्ठ वचनासाठी तपेसाठी रवी मंडळी की यज्ञवल्कीच्या मंत्राक्षता शुष्का काष्टास पल्लवता की धर्मेश्वानुसरता केला सर्वथा स्वर्गलोकी तेसे माझेनी नावे ग्रंथ होती सुवावे आज्ञा प्रताप गौरवे गुरु वैभवे सार्थकू घटी एका आणि एकादशे राशी नक्षत्र एकाची असे त्या एका माझी जय पूर्ण दिसे ते दशदशांशे चढे अधिक मागा पुढा एक की जे त्या नाव एकादशू मनी जे तरी एका एकपणाची सहजे आले निज ओजे ग्रंथार्थे तेथे देखणेची करुणी देखणे अवघेची निर्धारुनी मने त्यावरी एका जनार्दने टीका करणे सार्थक पाहोनी दशमाचा प्रांतू एकादशाच्या उदयांतू एकादशावरी जगन्नाथू ग्रंथार्थू आरंभी म्हणून एकादशांची टीका एकादशी सकरी एका ते एकपणाची या सुखा फळेल देख एकत्वे आता वंदू महकवी व्यास वाल्मिक भार्गवी जयाचे उषणा कवी पुराण गौरवी बोलीजे तीही आपुली युक्ती वाढवावी माझी मती हेची करतसे विनंती ग्रंथ समाप्ती न्यावया वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सारुनी कर्मठ तेचा विचारू प्रबोधी न करू प्रकाशिला आता वंदू श्रीधर जो भागवत व्याख्याता सधर जयाची टीका पाहता अपार अर्थसाचार पेयसे इतरही टीकाकार काव्य करते विवेक चतुर त्यांचे चरणी नमस्कार ग्रंथा सादर तीही होवावे वंदू प्रकृत कवीश्वर निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव चांगदेव वटेश्वर ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा जयांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्रकृता तयांची चरणी माथा निजात्मता निज भावे संस्कृत ग्रंथ करते हे महाकवी मा प्रकृती काय उनिवी नवी जुनी म्हणावी कैसेनी केवी सुवर्ण सुमने कपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे ते काय नीर वर्ण स्वादे एकची मधुर दिसे साचार सारिखे जे पावी जे संस्कृत अर्थे तीची लाभे प्रकृते न तरी न मानावया येथे विषमची ते काही का निरंजनी बसला रावो तरी तोची सेवका पावो ठावो
तेथे सेवेसी नवाच वचता पहा हो, दंडी राहो निजभृत्या, का दुबळी आणि समर्थ दोहीस राये घातले हात, तरी दोघींसीही तेथ सहजे होत समसाम्य. देश भाषा वैभवे प्रपंच पदार्थी पालटी नावे, परी रामकृष्णादी नामा नवे भाषा वैभवे पालटू. संस्कृत वाणी देवी केली, तरी प्राकृत काय चोरापासून झाली. असो तया अभिमान बोली, वृथा बोली काय काज. आता संस्कृता किंवा प्राकृता भाषा झाली जे हरिकथा, ते पावनची तत्वता सत्य सर्वथा मानली. वंदू भानुदासा आता, जो का पितामहांचा पिता, ज्याचे निवंश भगवंता झाला सर्वथा प्रियकर. जेने बाळपणी आकळीला भानू, स्वये जाहला चिद्भानू. जितोनी मानाभिमानू, भगवत पावनू स्वय झाला. जयाची पदबंध प्राप्ती, पाओ आली श्री विठ्ठल मूर्ती. कानी कुंडले जगज्योती, करिता राती देखिला. तया भानुदासाचा चक्रपाणी, तयाचाही सूत सुलक्षणी. तया सूर्य नाम ठेवूनी, निज होऊनी भानुदास ठेला. तया सूर्यप्रभा प्रताप किरणी, माते प्रसवली रुक्मिणी. मनोनी रखुमाई जननी, आम्हाला गुणी साचीची. हे ग्रंथारंभ काळा, वंदिली पूर्वजमाळा. धन्य निज भाग्याची लीळा, आलो वैष्णव कुळा. जन्मोनी ते वैष्णव कुळी कुळनायक, नारद प्रल्हाद सनकादिक. उद्धव क्रूर श्रीशुक, वशिष्ठादिक निज भक्त. ते वैष्णव सकळ, ग्रंथार्थी अवधानशीळ. मनोनी वैष्णव कुळमाळ, वंदिली सकळ ग्रंथार्थी. उपजलो ज्याची गोत्रा, नमन त्या विश्वमित्रा. जो का प्रतिसृष्टीचा धात्रा, गायत्री मंत्रा महत्व. जो उपनिष्ठ द्विवेकी, तो वंदिला ज्ञानवल्की. जो कवी कर्तव्य ते पोखी, कृपा पियुखी वर्षिणी. नमन भूतमात्र अशेखा, तिने विश्वंभरू झाला सखा. मनोनी ग्रंथारंभू देखा, आला नेटका समंता. आता नमो दत्तात्रया, जो का आचार्याचा आचार्य. तिने प्रवर्तविले ग्रंथकार्य, अर्थवावया निजबोधू. तो शब्दा ते दावितू, अर्थू अर्थे प्रकाशितू. मग वक्तेपणाची मातू, सोये वंदवितू यथार्थ. तो म्हणे श्री भागवत, ते भगवंताचे वृद्धत. त्यासीची होय प्राप्त, ज्यांचे निरंतर चित्त भगवंती. ते हे ज्ञान कल्पादी, चतुश्लोक पदबंधी. उपदेशिला शुद्ध सद्बुद्धी, निजात्मबुद्धी विधाता. नवलतयाचा सद्भाव, शब्दमात्रे झाला अनुभव. बाप सद्गुरु कृपा पाहो, केला निसंदेहो परमेष्टी. तो चतुर्श्लोकीचा बोधू, गुरुमार्गे आला शुद्धू. तिने उपदेशिला नारदू, अति प्रबुद्ध भावार्थी. तिने नारदू निवाला, अवघा अर्थमयची झाला. पूर्ण परमानंदे घाला, नाचू लागला निजबोधे. तो ब्रह्माविना वाहतू, ब्रह्मपदे गीती गातू. तिने ब्रह्मानंदे नाचतू, विचरे डुलतू भूतळी.
तो आला सरस्वती तीरा, तव देखिले व्यास ऋषीश्वरा. जो संशयाची आपुरा, अति दुर्धरा माझी पडिला. वेदार्थ सकळ पुराण, व्यासे केले निर्माण. परी तो न पवेची आपण, निज समाधान स्वाहिताचे. ते संशय समुद्रांतू, पडोनी होता बुडतू. तेथे पावला ब्रह्मसुतू, नाभिमन तू कृपाळू. तिने एकांती नेऊनी देख, व्यासासी केले एकमुख. मग दाविले चारही श्लोक, भावमोचक निर्दुष्ट. ते सूर्यास्तेन दाखवूनी, गगनातेही चोरुनी. कानाते परते सारुनी, ठेला उपदेशुनी निजबोधू. ते नारदाचे वचन, करीत संशयाचे दहन. तव व्यासासी समाधान, स्वसुखे पूर्ण हो सरले. मग श्री व्यासे आपण भागवत दशलक्षण. शुकासी उपदेशिले जान, निजबोधे पूर्ण सार्थक. तेने शुकही सुखावला, परमानंदे निवाला. मग समाधीस्थ राहिला, निश्वळ ठेला निज शांती. तेथे स्वभावेची जाना, समाधी आली समाधाना. मग परीक्षितीची या ब्रह्मज्ञाना, अवचटे जाना तो आला. पहावया परीक्षितीचा अधिकारू, तव कलिसी केला तिने मारू. तरी धर्माहुनी दिसे थोरू, अधिकारू पेत्यांचा. कृष्णो असता धर्म जियाला, पाठी कलिवेने तो पळाला. परी हा कली निग्रहुनी ठेला, धर्माहुनी भला धैर्य ढीक. अर्जुन वीर्य परंपरा, निर्वेग सुभद्रा माता महीचे गर्भलिंग. तो अधिकार रत्न उपलिंग, जासी रक्षिता श्रीरंग. गर्भी झाला, गर्भीच असता त्याच्या. भेने स्पर्शू न शके शस्त्रद्रोण्य. त्याचा अधिकार पूर्ण, सांगावया कोण समर्थ. जेने रक्षिले गर्भाप्रती, तया परीक्षी सर्वाभूती. या लागी नावे परीक्षिती, आघात स्थिती नावाची. तो अभिमन्यूचा परीक्षिती, उपजला पावन करीत क्षिती. ज्याचेनी भागवताची, ख्याती घातली त्रिजगती परमार्थ पवे. अंगी वैराग्य विवेकू, ब्रह्मा लागी त्याक्तुदकू. तया देखोनी श्री शुको, अत्यातिको सुखावला. बाप कोपू ब्राह्मणाचा, शापे अधिकारू ब्रह्मज्ञानाचा. तयांच्या चरणी कायावाचा, निज भावाचा नमस्कारू. ब्रह्माहुनी ब्राह्मण थोरू, हे मीच काय भार करू. परिहृदयी अद्यापि श्रीधरू, चरणालंकारू मिरवितू. मनोनी ब्राह्मणाचा देव ब्राह्मणू, हा सत्य माझा पणू. या लागी वेदरूपे नारायणू, उदरा येऊ वाढला. मनोनी ब्राह्मण भूदेव, हे ब्रह्मीचे निजावेव.